हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री पंढरीनाथ भगवान, श्री बजरंगबली हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पार्वती पते शिव हर हर महादेव. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू होता. असादानाची चौथी ओवी. पहिली ओवी विश्वात्मक देवाच्या श्री सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ प्रसादाची प्रार्थना, आणि प्रार्थना केल्यानंतर दुसरी ओवी पहिल्यांदा ज्ञानोबा माऊलींची कृपा ही खळांच्या वाकड्या बुद्धीला सरळ करण्याबद्दल झाली. त्याचं चिंतन आपण केलं. नंतर दुरितांच्या समोर जे तिमिर असतं ते तिमिर नष्ट होऊन स्वधर्माचा सूर्य त्यांनी पाहावा विश्वानं, ही प्रार्थना केली. आणि आत्ता नंतर श्री गुरु निवृत्तीनाथ विश्वात्मक परमात्म्याच्या समोर ज्ञानोबा माऊली आपल्या हृदयातला एक सद्भाव व्यक्त करत असताना म्हणतात की वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू बोल. संत शरीराचा रोम ना रोम आणि शरीराचा कण ना कण भक्तीच्या एक प्रेमानं भारलेला आणि सतत हृदयात भक्तीचं स्पंदन होत असलेला. पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी जागृती या स्वप्नी पांडुरंग, असं अशा महानुभावाचं वर्णन जगद्गुरू तुकोबाराय करतात. ज्ञानोबा माऊली म्हणतात, पांडुरंगी मनरंगले गोविंदाच्या गुणी वेधले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. असे संत, असा महात्मा, अशा महात्म्याची संपूर्ण अंतर्यामीच्या मनाची विचारधारा उन्मन झाल्यानंतर एक परमात्मा आणि परमात्म्या एवढंच प्रिय असलेलं हे जग, किंवा परमात्म्यानं ओतप्रोत भरलेलं हे सगळं सगुण साकार सृष्टी, याच्याशिवाय मनात कुठलाही विचार नसतो. आणि आजचं शास्त्र असं सांगतं की प्रत्येक माणूस हा विचार करतो. विचार करत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीच्या समोर आलेली परिस्थिती, त्या व्यक्तीच्या पिंडाला प्रकृतीला असलेली जी इंद्रिय, त्या इंद्रियाची हावधाव, अशा प्रकारे विचाराचा वेडा वाकडा प्रवाह आतनं वाहत असतो. विचार व्यक्त करण्याकरता शब्द आहेत. आम्ही वाणीचा उपयोग बऱ्याचशा वेळेस अशा करता करतो की आपल्या मनातले विचार व्यक्त करायचे वाणीच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून, आणि व्यक्त केल्यानंतर आम्हाला जे हवं ते प्राप्त करायचं.
बऱ्याचशा वेळेस हे विचार भोगाधिष्ठित असतात. बऱ्याचशा वेळेस यदाकदाचित ह्या विचारानं तमोगुणाचा आश्रय घेतला आणि तमोगुणानं प्रभावित झालेले असे जर विचार असले तर हे विचार जगाच्या अकल्याणाकरता असतात. आणि यदाकदाचित आपण वाणीचा उपयोग केला नाही, परंतु आत विचार असला तर त्या विचाराचं सूक्ष्म प्रक्षेपण आपल्या सभोवताली होत असतं आणि त्या विचाराच्या प्रभावाप्रमाणे त्याच्या समोरचं वातावरण तशा प्रकारे प्रभावित होत असतं. जेव्हा कुविचार करतो, राजू का आपले विचार वातावरणात सतत फेकत असतो आणि हे वातावरणात प्रक्षेपित करणारे विचार ज्या प्रकारे असेल तशा प्रकारे त्या विचाराचं एक सूक्ष्म वातावरण प्रत्येक व्यक्तीच्या सभोवताली असतं. असं सूक्ष्म वातावरणानं ती व्यक्ती प्रभावित झालेली असते आणि ते विचार वातावरणात प्रसारित होतात. आमचे विचार एक प्रवाही नसतात. व्यक्तीचे विचार एक प्रवाही नसतात. भूक लागली की भुकेचे विचार, झोप लागली की झोपेचा विचार, भांडायचं असलं तर भांडायचा विचार, स्पर्धा असली तर स्पर्धेचे विचार, स्वार्थ असला की स्वार्थाचे विचार, अहंकार असला तर अहंकाराचं प्रदर्शन करण्याचे विचार, अशा प्रकारे अनेक मिश्र विचाराचा प्रवाह वाकडा तिकडा आपल्यासमोर असतो आणि आपल्यासमोरचं जे वातावरण असतं ना ते तशा प्रकारे विचारानं भारित होतं. आणि यदाकदाचित ते विचार जर प्रभावी असले तर ते विचार समोरच्या व्यक्तीवर सूक्ष्म रूपानं आढळतात आणि त्या विचाराचा परिणाम तशा प्रकारे निदर्शनाला येतो. आम्ही विचाराच्या बाबतीत अत्यंत भिकारी आहोत. आम्ही उत्तम प्रकारचे विचार सुद्धा करू शकत नाहीत. ज्याच्या अंतरंगात अगदी निकृष्ट विचार येतात त्याच्यासारखा भिकारी, त्याच्यासारखा दरिद्री आणि त्याच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही. संत कोणाला म्हणायचं की ज्याच्या अंतर्यामी रात्रंदिवस परमात्म्याचे विचार येतात आणि जगाच्या कल्याणाचे विचार येतात. तो संत आपल्या आपल्या पद्धतीनं वातावरणात सुमंगल विचाराचं प्रक्षेपण करतो. हे तर ज्ञानोबा माऊली म्हणतात, वर्षत सकळ मंगळी, सतत मंगळाचा वर्षाव करणारे, सतत मंगळाचा वर्षाव करणारे म्हणजे मांगल्यच त्यांच्याजवळ असतं आणि जगाच्या कल्याणाशिवाय त्यांच्या अंतर्यामी दुसरा कुठलाही विचार असतो. एक विचार जगाचा कल्याण आणि दुसरा विचार परमात्म्यावर प्रेम, आणि परमात्म्यावर प्रेम आणि जगाचा कल्याण ही विचाराचा संगम त्यांच्या अंतर्यामी वाहत असतो. त्याच्यामुळं एका संतामुळं संपूर्ण वातावरण एक उत्तम प्रकारच्या विचारानं भारलं जातं. सूक्ष्म पद्धतीनं एका संताचं जे आगमन झालं, खऱ्या संताचं एक आगमन झालं तरी वातावरणातला हा सूक्ष्म बदल जाणकारांना जाणवतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की अनुभवाशिवाय हजारो लोकांची बडबड, म्हणजे त्या शब्दांना अनुभवाचा आधार नाही. अनुभवाच्या आधाराशिवाय हजारो लोकांची बडबड आणि एका संताची फक्त उपस्थिती, एका संताची उपस्थिती, फक्त तो बोलला नाही तर चालेल, फक्त त्याची हजेरी लागली की एकदम वातावरणात सूक्ष्म बदल होत असतो. आमच्या जवळचे विचार, कुविचार
शिथिल होतात, थांबतात. संत ओळखण्याचं साधारण हेही लक्षण आहे की ज्यांच्या सानिध्यात बसल्यानंतर आपल्या मनात सुविचाराचा वर्षा होईल, त्याला संत म्हणायचं. त्याच्याशी बोला न बोला, एक सानिध्य जर लाभलं, संत संगत जर लागली, ज्ञानोबा माऊली हरिपाठात म्हणतात की संतांचे संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या सानिध्यात, संतांच्या संगतीत आपल्या मनाच्या मार्गाच्या गतीला एक टर्न मिळतं की विशिष्ट प्रकारचं वळण मिळतं. आमचे विचार भगवंताभिमुख होतात आणि जेव्हा भगवंताभिमुख विचार होतात ना, भगवंताचे विचार येतात, नामस्मरण करण्याची आवड निर्माण होते किंवा जगाच्या कल्याणाचे विचार येतात. ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर जगाच्या कल्याणाचे विचार येतात, त्याला महात्मा म्हणायचं, त्याला साधू म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. जेव्हा एखादा संकल्प श्रेष्ठ दर्जाचा असतो, संतांच्या अंतर्यामी जगाच्या कल्याणाचा संकल्प श्रेष्ठ प्रतीचा असतो, अत्यंत उत्तम प्रतीचा. आणि जेव्हा आपला संकल्प, मनाची शक्ती काय की संकल्प शक्ती आहे मनाची, ही मनाची शक्ती जेव्हा एक प्रवाही होईल, गोवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. संकल्प शक्ती मनात जे धरावं तशा प्रकारे होतं. मनी धरले तेथे होते, सर्व मनोरथ सिद्धीला जातात. तुकोबराय म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आमचा संकल्प जेवढा सत्य असेल, जेवढा शुद्ध असेल, जेवढा मंगलमय असेल, तेवढी त्या संकल्पाला आपली सात्विक शक्ती सहाय्य करते. सात्विक शक्ती सहाय्य करते. आणि आम्ही जेव्हा निकृष्ट विचारात रममाण होतो, कोणाचं तरी अमंगल करण्याची वाईट विचारात जेव्हा आपण रममाण होतो, तेव्हा इतर विरोध करतील केला आणि त्यांची आत संघर्ष निर्माण झाला. एका बाजूला सात्विक शक्ती, एका बाजूला तामस शक्ती, याचा संघर्ष आत असतो. पूर्ण तामस शक्ती ज्याच्याजवळ वास करते त्याला दुर्जन म्हणायचं, आणि पूर्ण सात्विक शक्ती ज्याच्याजवळ वास करते त्याला सज्जन किंवा साधू म्हणायचं. आम्ही पूर्ण सज्जनीय नाही, आम्ही पूर्ण सज्जन नाही अशी कोणीही ग्वाही देऊ शकत नाही. का सामान्य माणूस हा पूर्ण सज्जन होऊ शकत नाही. पूर्ण सज्जन कोण होऊ शकतो की संत होऊ शकतो, आणि 100% सज्जन झाल्यानंतर त्याच्यावर संत हा शिक्कामोर्तब मारला जातो. संत कोणाला म्हणायचं की 100% जो सज्जन झाला तो संत. आम्ही आहोत सज्जन, आमची सज्जनता 50% जरी आली तरी आम्ही मान्यवर सज्जन होऊ, संत होणार नाही. आमच्याजवळ एक राक्षसी शक्ती आणि एक दैवी शक्ती, ही दोन्ही शक्ती वास करतात, आणि सदैव ह्या राक्षसी शक्तीचा आणि दैवी शक्तीचा अंतर्यामी वैचारिक संघर्ष असतो. आणि जेव्हा आमचा एखादा चांगला संकल्प असतो, सत्य संकल्प असतो, कल्याणाचा संकल्प असतो, तेव्हा ही राक्षसी शक्ती आमच्यातल्या सात्विक संकल्पाला विरोध करते, आणि विरोध केल्यानंतर विकल्प निर्माण होतो. आणि जेव्हा विकल्प निर्माण होतो ना, तेव्हा ती सात्विक शक्ती क्षीण होते, आणि क्षीण झाल्यानंतर मनोरथ पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. कारण माझाच मला विरोध.
विकल्प त्याला म्हणायचं, विकल्प. संकल्पाला छेद करणारा, संकल्पाला पराभूत करणारा, संकल्पाला परत फिरवणारा. आणि हा संकल्प जेव्हा सत्य संकल्प असतो, मंगलमय संकल्प असतो, जगाच्या कल्याणाचा संकल्प असतो, तेव्हा त्या शक्तीला जर आमच्या मनात आवाज करत असलेली राक्षसी शक्ती, आसुरी शक्ती, ह्या आसुरी शक्तीपेक्षा जास्त शक्ती झाली मेजॉरिटीनं, चांगली शक्ती, सात्विक शक्ती, तेव्हा तो सत्कर्माच्या मार्गानं चालू लागतो. तया सत्कर्मी रती वाढो. काल म्हणलं की त्यांची सत्कर्मात एक मनापासून प्रेम निर्माण व्हावं. आणि अशा संतांच्या नुसत्या संकल्पना सामान्य जीवांच्या अंतर्यामी परिवर्तनाची पहाट निर्माण होते. संतांची संगत कशा करता, तर पहिल्यांदा संतांची संगत अशा करता की आमच्या अंतर्यामीचा विचार प्रवाह प्रभूच्या प्रेमाकडे प्रभावित व्हावा. आणि असा प्रभूच्या प्रेमाकडे जेव्हा आमच्या अंतर्यामीचा विचार प्रभावित होईल, तेव्हा आम्ही सुद्धा एक अंशता संत होऊ, संगतीनं संत. चंदनाने बोरी व्यापी आल्या. कारण संत तुकोबरा म्हणतात, संताने सरता केलो तैशा परी. संत कशाला म्हणायचं, तर सगळ्याच्या अवगुणाला पोटात घेतात. ज्यांच्याजवळ क्षमेचं भांडवल मोठं आहे आणि क्षमा करून जे आपल्या जवळ आलेल्या कुठल्याही व्यक्तीला आपल्या क्षमेचं पांघरून घालून तू माझा आहेस असं अगदी जिव्हाळ्याने म्हणतात. म्हणून संतांच्या जवळ परिवर्तनाची क्षमता जास्त असते. व्यक्तीत परिवर्तन करायचंय, व्यक्तीत बदल करायचंय. म्हणूनच आमचे चोखोबा माऊली म्हणतात, खटनटे यावे शुद्ध होऊन जावे, भक्ती दौंडी पिटे भावे चोखा मिळा. ते या पंढरीत घडे खळा पाझर रोकडे. खळाला सुद्धा अगदी शुद्धतेचा पाझर फोडण्याची क्षमता संतांच्या जवळ असते. ज्ञानोबा माऊलींची प्रार्थना आहे की अशा प्रकारे मंगळांचा सदैव वर्षाव करणारी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. मांदी आळी म्हणजे समूह. असा एक संत जर निर्माण झाला, युगप्रवर्तक, युगपुरुष, माऊली युगपुरुष होते, आहेत आणि चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असणार आहेत. अशा एका श्रेष्ठ महान संतांच्या जवळ समाजाची स्थिती की जी अधोगतीला लागलेली आहे, ही स्थिती सुधारण्याची खूप मोठी क्षमता आहे. परंतु अशा संतांचा समुदाय जर असेल तर, एकच संत नाही, शेकडो संत असे असतील तर, एक दिलानं, एक विचारानं, प्रभुप्रेमानं भारलेले आणि मंगलाचा वर्षाव जगात करणारे ह्या संतांची मांदी आली, ईश्वरनिष्ठांची मांदी आली. ज्ञानोबा माऊलींच्या जीवनात जी उत्तराखंडाची यात्रा साकारली, ती साकारण्याच्या पाठीमागं ही सद्भावना असावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की ज्ञानोबा माऊलीनं त्या काळात असलेले समस्त संतांना एकत्र केलं. एवढं काय की पंढरपूरचा पांडुरंगाच्या प्रेमाचा पुतळा श्री नामदेवराय, त्या नामदेवरायाला प्राचार्याने केलं, तुम्हीही यावं लागतं आमच्याबरोबर तीर्थयात्रेला. तेव्हा नामदेव म्हटलं की मी पंढरपूर सोडून कुठेही जाणार नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल.
माझं तीर्थ हे आहे, माझं क्षेत्र हे आहे, माझं देवता हे आहे, माझं सर्वस्व हे आहे, आणि मी पंढरपूर सोडून कुठेही जाणार नाही. ज्ञानोबा माऊलींना जाण होती. नामदेवरायांना जर तीर्थयात्रेला आपण नेलं नाही तर आपली यात्रा खऱ्या दृष्टीने कधीच पूर्ण होणार नाही. यात्रा पूर्ण होण्याकरता नामदेवराय आपल्याबरोबर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नामदेवराय तर नको म्हणत होते. मग माऊलीनं पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, अहो आम्ही तीर्थयात्रेला चाललोय, आणि नामदेव नसला तर तीर्थयात्रेत अर्थच काय. आणि माऊलींची ही जिव्हाळ्याची प्रार्थना श्री पांडुरंग परमात्म्याने मान्य केली आणि नामदेवाला बोलवलं. नामदेवा, अरे माऊलीबरोबर ज्ञानराजाबरोबर तू जा तीर्थयात्रेला. कारण की संत तीर्थयात्रा करतात ते स्वतः पवित्र होण्याकरता मुळीच नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत, सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. अशा स्थितीत असणारे संत स्वतः पवित्र आहे, त्यांना तीर्थयात्रेनं पावित्र्य होण्याची काय गरज आहे. परंतु तीर्थाला पावित्र्य, तीर्थाचं पावित्र्य नष्ट करण्याची सर्वसामान्य यात्रेकरूची अगदी प्रचंड योगदान आहे पावित्र्य नष्ट करण्याचं. कारण आम्ही बाहेरून तर घाणेरडे असतो, परंतु बाहेरच्या घाणेरड्यापणापेक्षा आत्मा अत्यंत दरिद्री असतो, घाणेरडे असतो. ज्यांच्याजवळ भक्ती नाही, भक्ती प्रेम नाही, नाम नाही, आणि असे तीर्थयात्री की हौस मौज मजा पर्यटन अशा पापी लोकांच्या सतत येण्या जाण्यानं तीर्थ घाणेरडे होतात. बाहेरून सुद्धा घाणेरडे होतात आणि आतून सुद्धा घाणेरडे होतात. त्यांचं पावित्र्य संपतं. तेज जशा प्रकारे सूर्याच्या प्रकाशावर आभाळ आल्यानंतर होतं ना, तशा प्रकारे तीर्थाच्या पावित्र्याला एक प्रकारचा निस्तेजता प्राप्त होते, अमंगलता प्राप्त होते. आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या उभा राहण्याच्या कारणामागं भक्तराज पुंडलिक आहे. तो पूर्वाश्रमीचा मात्या पित्याचा भक्त नव्हता, पत्नी भक्त होता. आणि हा एवढा पहिल्या प्रतीचा पत्नी भक्त की पत्नीला खांद्यावर घेऊन आई बापाला मागं मागं दोऱ्या लावून ओढत होता. आणि हा पुंडलिक आपल्या पत्नी माता पिता, पहिलं स्थान पत्नीला, आल्यानंतर कुकुटस्वामीच्या आश्रमात बाहेर थांबला. 3 मलिन स्त्री आल्या की त्यांच्याकडे पाहता क्षणीच एकदम आपल्या मनाला एकदम खिसन येईल, घाण वाटेल एवढ्या घाणेरड्या, आणि 2-3 मिनटातच जाताना तेजस्वी होऊन गेल्या. त्याला आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटल्यानंतर त्याला विचारल्याशिवाय त्याची मनाची शक्ती थांबे ना. त्याने म्हटलं, तुम्ही आत्ताच आलात, एवढ्या घाणेरड्या होता, आणि 2 मिनटात एवढ्या शुद्ध कशा झाल्यात, एवढ्या स्वच्छ कशा झाल्यात, एवढ्या तेजस्वी कशा झाल्या. त्यावेळेस त्या स्त्रिया म्हटल्या, अरे मूर्खा, आम्ही काही सामान्य स्त्रिया नाही, आम्ही आहोत पवित्र नाद्या. आणि तुझ्यासारखे पापी आपलं पाप सोडतात, घाण सोडतात, आम्ही घाणेरड्या आहोत. अनित्य शुद्ध होण्याकरता ह्या महात्म्याच्या नुसत्या दर्शनानं आम्ही शुद्ध होतो म्हणाल्या आणि गेल्या. पुंडलिकाच्या मस्तकात विचाराचा द्वंद्व सुरू झाला. आणि त्या द्वंद्वातच तो स्वामींच्या शरणी लागला. हे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त कसं झालं. मी फक्त मात्या पित्याची सेवा करतो, ह्याच्याशिवाय काही नाही. आणि मग
तिथं पश्चाताप त्याला झाला आणि पश्चाताप दग्ध पुंडलिक. त्या क्षणापासून आई बाबाची सेवा करू लागला. त्या सेवेत एवढा रममान झाला की प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक त्याच्यासमोर आला. सांगायचं तात्पर्य म्हणजे संतांच्या सानिध्यात संत आपल्या सामर्थ्यानं तीर्थाचं नष्ट झालेलं पावित्र्य पुनर्स्थापित करतात. म्हणून संतांची तीर्थयात्रा. आणि ही तीर्थयात्रा संतांच्या समुदायानं जर घडली तर, म्हणून ज्ञानोबा माऊलींची तीर्थयात्रा हे तर खरा बहाणा होता. खरं काय करायचं होतं की माऊलींना ईश्वरनिष्ठांच्या समुदायासहित तीर्थांचं भ्रष्ट झालेलं पावित्र्य पुनर्स्थापित करायचं होतं. म्हणून ज्ञानोबा माऊली ईश्वरनिष्ठांच्या मांदिळी अडीकडं जास्त आहे की जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. एक अशा प्रकारचे समर्थ आम्ही जेव्हा एका विचारानं भरले जातो आणि प्रेरित होतो ना, तेव्हा ही शक्ती खूप प्रभावी होते. आणि ही शक्ती जेव्हा यदा कदाचित वाईट विचाराच्या व्यक्तीच्या एकत्रीकरणामुळं प्रभावित झालेली ग्रुप माइंड आहे, सामूहिक मन आहे, हे सामूहिक मन फार मोठे विध्वंस करू शकतं. म्हणून आपण पाहतो संप, घेरावा, मोर्चे, रस्ता रोको, ह्याच्यात जेव्हा सगळी लोक एकत्र येतात आणि कदाचित ह्या विचाराचा स्फोट झाल्यानंतर ही सगळी लोक आहेत ना, ही फार उपद्रव निर्माण करू शकतात, फार मोठा त्रास. दंगली वगैरे घडते ना, ह्याच्यातनंच दंगल घडते. दंगलीच्या मागची मानसिकता काय की अशा प्रकारे वाईट विचार पुण्य असावं लागेल की फळायला. ते पुण्य जर नसेल आणि प्रत्येकाजवळचं सामान्य माणसाचं सामान्य पुण्य हे सामान्य शक्तीचंच असतं आणि आम्ही आमच्या सामान्य शक्तीच्या पुण्यानं संतापर्यंत जाऊ शकत नाही, हे सत्य आहे. परंतु की जशा प्रकारे एखादं मूल चालू शकत नसतं, परंतु चालू शकत नसलं तरी सुद्धा त्याच्या आईनं जर त्याला कडेवर घेतलं, म्हणजे आईची शक्ती त्या मुलाच्या पाठीमागे उभी राहिली चालण्याकरता. न चालता सुद्धा ते चालतं. न चालणारं मूल आईच्या कडेवर विसावलं की ते न चालता चालतं. तशा प्रकारे आमचं पुण्य कमी झालं आणि आम्ही एवढंच करायचं की माऊलीच्या सानिध्यात आलो की माऊली आम्हाला कडेवर घेते. माऊलीची शक्ती आमच्या शक्तीच्या जोडीला लागते. की जशा प्रकारे माऊलीच म्हणते पाणी वाहतं, वाहत असताना पाण्याचा एक स्वभाव फार मोठा आहे की वाटेत आलेला खड्डा भरल्याशिवाय ते पुढे जात. यदा कदाचित खड्डा नाही भरला तर ते भरण्याकरता तिथंच थांबतं, कितीही वेळ थांबतं. आणि पूर्ण भरल्यानंतर माझ्या छंदाला मला बांधून घेतलं. ते बंधन तोडत जे बुडू लागलेले आहेत, बुडते हे जीवन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, अशा बुडणाऱ्यांना काढत आणि जे अर्थ आहेत त्यांची अर्थता पुरवत संत जातात. आणि जेव्हा सामान्य जीवाच्या पाठीमागं असामान्य संतांचं पुण्य उभा राहतं आणि संत कशा करतायत, संतांचं अवतरण कशा करताय, तर हाच एक त्याच्या पाठीमागे हेतू आहे की ह्यांच्या जो बळ नाही, परमार्थ करण्याकरता सुद्धा जे बळ लागतं ना, पुण्याचं बळ, आमचं पुण्य बऱ्याचशा वेळेस भोगाकड खर्चित करतो. आमच्याजवळ पुण्य असलेलं पुण्य काय करतो आपण, भोगाकड खर्च करतो. खिशात पैसे आहेत, 1000 रुपये खिशात आहेत. 1000 रुपये खिशात असताना त्याच्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे हे 1000 रुपये कसे खर्चायचे.
त्याचा विनियोग कसा करायचा, स्वतःसाठी खायचं प्यायचं मजा करायची का नको त्या ठिकाणी ह्या पैशाचा विनियोग करायचा, किंवा आपल्या बायका मुलांना हवं ते द्यायचं, किंवा त्याचा दानधर्म करायचा. शक्ती तुमच्या हातात आहे आणि शक्तीचा विनियोग 1000 रुपयाची शक्ती तुमच्याजवळ आहे, तुमच्या हातात आहे. 1000 रुपयाच्या शक्तीचा विनियोग कसा करायचा हे प्रत्येकाच्या हाती आहे. आणि बऱ्याचशा वेळेस आम्ही ही शक्ती स्वतःच्या भोगाकरता खर्च करतो. परंतु ही शक्ती जेव्हा 1000 रुपये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो, गुंतवणूक करतो 1000 रुपयाची, तेव्हा काही काळाने 1000 रुपयाचे 1200 रुपये मिळतात. चांगल्या उत्तम प्रकारच्या धंद्यात जर ते 1000 रुपये गुंतवले ते 1 वर्षात 2 वर्षात किंवा 6 महिन्यात त्याला 1000चे 1200-200 रुपये ॲड मिळतात. तशा प्रकारे संत काय करतात की आपल्या पुण्याची इन्व्हेस्ट करतात, गुंतवणूक करतात. आणि पुण्याची गुंतवणूक केल्यानंतर पुण्य वाढतं आणि हळूहळू हळू पुण्य वाढल्यानंतर ते पुण्य एवढं समर्थ होतं की आम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जातं. आणि हे करण्याकरता आमच्या पाठीमागं सदैव एक सत्पुरुष उभा असावा. हे आमच्या हातात नाही. म्हणून ज्ञानोबा माऊलींची करुणा अशा ठिकाणी वर्षाव करते, करुणेचा वर्षाव, की जिथं कमी आहे, जिथं हवंय. आणि अशा प्रकारे प्रार्थना ह्याचं जे नियोजन आहे ना, अदृश्य नियोजन, कुठं कोणाची गरज आहे, कुठं कोणाची गरज आहे. ज्ञानोबा माऊलींची गरज पहिल्यांदा आळंदीत होती. म्हणून मूळचे आपेगाव असलेले, पिताश्रीचं गाव आपेगाव, वतनाचं गाव, परंतु ज्ञानोबा माऊली इथं वाढले. इथं गरज होती पहिल्यांदा, आणि परत ही गरज विस्तारित विस्तारित संपूर्ण धर्माची गरज झाली. तुकोबाराय देहूतच का जन्मले, अवतरण देहूत का झालं, ह्याच्याही पाठीमागे कारण आहे, फार मोठं कारण आहे. कारण छत्रपतीचं जे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याकरताची मानसिक भूमी तयार करायची होती. ही मानसिक भूमी तयार करण्याची जबाबदारी संतावर होती. रानड्यांचं हाऊ द ग्राउंड इज प्रिपेअर्ड एक प्रकरण आहे त्यांच्या पुस्तकात. जमीन कशी तयार झाली, जमीन कुणी तयार केली, पुढची जी क्रांती झाली, फक्त महाराष्ट्रातच झाली स्वराज्याच्या स्थापनेची क्रांती. संपूर्ण महाराष्ट्रीयांना अभिमान पाहिजे की ही क्रांती हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची क्रांती, स्वराज्य स्थापना करायची क्रांती ही पहिल्यांदा महाराष्ट्रात झाली, छत्रपतीच्या हातून झाली. आणि छत्रपतीच्या पाठीमागं जी सात्विक शक्ती होती, ती सात्विक शक्ती तुकोबारायांची होती. ह्या परिसरातच स्वराज्य निर्माण झालं, प्रथमचं स्वराज्य. सह्याद्रीच्या कुशीत, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, सह्याद्रीच्या शिखरावर. आणि म्हणून की या परिसराची मानसिकता तयार करण्याकरता तुकोबारायांचं अवतरण हितं झालं. कोणाला कुठं पाठवायचं आणि कोणाकडून कसं कार्य करून घ्यायचं हे परमात्मा ठरवतो. म्हणून त्याच परमात्म्याला ज्ञानोबा माऊलींना अगदी मनस्वी प्रसादानं मागितलेला प्रसाद मागितलाय की अशा प्रकारे अनवरत भूमंडळी भेट तू भूता. माझं पुण्य अशांच्या पाठीमागं असावं. आणि माझी प्रार्थना आहे
खरं तर काय की अनवरत भूमंडळी म्हणजे सातत्यानं समाजाला संतांचा संपर्क असावा आणि समाज हा संतांच्या संपर्कात असावा. की जोपर्यंत एखादी व्यक्ती वैयक्तिक जीवनात संतांच्या संपर्कात आहे ना, तोपर्यंत त्या व्यक्तीचा पारमार्थिक विकासच होत असतो, आध्यात्मिक विकास होत असतो. तसे तर संत साधकाला पहिल्यांदा साह्य आहे. गुरु साधकाशे साह्य, गुरु भक्ताला गे माय, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी धोतसे. संत साधकाला सहाय्य होतात. ज्ञानोबा माऊलींचं सुद्धा नाथाने वर्णन केलेलं आहे की साधकाचा मायेबाप ज्ञानोबा माझा. परंतु साधकाच्या खालची निकृष्ट अवस्था जी मुमुक्षूची आहे आणि मुमुक्षापेक्षा खालची अवस्था जी निकृष्ट बद्धाची आहे, ह्या बद्धांनासुद्धा मुमुक्षूंनासुद्धा साधकांनासुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने संत आपल्या कृपेची छाया करतात. नितांत आवश्यक आहे सातत्यानं समाजात संत निर्माण होणं आणि संतांचा संपर्क येणं. आणि आमचा वारकरी संप्रदाय ही ज्ञानोबा माऊलींची प्रार्थना जेव्हा आपल्या संत परंपरेकडे पाहतो, ज्ञानोबा माऊलींच्यापासून आजपर्यंत संत परंपरेकडे, वारकरी संत परंपरेकडे आपण पाहतो ना, तेव्हा ज्ञानोबा माऊलींची प्रार्थना अगदी प्रचितीला आल्याशिवाय राहत नाही. एकाचा काळ संपला की दुसरा लगेच उदयाला येतोयच. आजपर्यंत अव्याहत 700 वर्ष हा वारकरी संप्रदायावर ज्ञानोबा माऊलींचा एक आशीर्वाद आहे, ज्ञानोबा माऊलींची प्रार्थना आहे. वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या प्रसंगानं, वेगवेगळ्या पद्धतीनं आमची ही संत परंपरा आहे, वारकरी संत परंपरा ना, ही वारकरी संत परंपरा अखंडित आहे. आणि ह्या अखंडित असलेल्या संत परंपरेमुळंच आजचा वारकरी पंथ ज्ञानोबा माऊलीनं येवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. हे अनुभूतीला येतं का? बरेचसे संप्रदाय काळाच्या ओघात वाहून जातात, बरेचसे संप्रदाय काळाच्या ओघात वाहून जातात, त्यांची नामोनिशाणी सुद्धा राहत नाही. का? कारण ह्या पीठावर उत्तरोत्तर तशा प्रकारे अधिकारी संत निर्माण व्हावेत ना. कुठलेही पद सांभाळण्याकरता तशा प्रकारे अधिकारी व्यक्ती हवी पद सांभाळण्याकरता. आपल्या घरात छोट्या परिवारात सुद्धा एक कुटुंब प्रमुखाचं पद सांभाळण्याकरता, छोटासा परिवार आहे 5-6 व्यक्तीचा, 5-6 व्यक्तीचा परिवार सांभाळण्याकरता सुद्धा कुटुंब प्रमुख जो असतो ना, तो कुटुंब प्रमुख सुद्धा अधिकारी असावा लागतो. यदा कदाचित कुटुंबाचा प्रमुख जर अधिकारी नसला तर त्या कुटुंबाची वाताहत लागते. अधिकारी नाही, तो व्यसनी आहे, वेगवेगळ्या प्रकारची त्याला सवय आहेत नको त्या. तर एका कुटुंबाची वाताहत लागते, मुलाचं शिक्षण पूर्ण होत नाही, त्यांचं पोषण पूर्ण होत नाही, पत्नीची मनोकामना पूर्ण होत नाही. अशा प्रकारे एक कुटुंब प्रमुख जर अनधिकारी असला तर त्या कुटुंबाची वाट लागते. हेच असं वाढत वाढत गेलं. गावचा प्रमुख जर चांगला असला तर तो गावचा विकास होतो. आणि
अशा प्रकारे ज्या समाजात, ज्या संप्रदायात परंपरा सांभाळणारे अधिकारी सत्पुरुष मिळतात आणि अधिकारी सत्पुरुष जर मिळाले नाहीत तर त्या परंपरेचंही अवमूल्यन होतं. तशाच प्रकारे त्या व्यक्तीची सुद्धा किंमत राहत नाही. अधिकारी जर मिळाला नाही तर त्या व्यक्तीला सुद्धा किंमत कोण देते? अधिकार पेलण्याकरता ज्या अधिकारावर परमात्म्यानं स्थानापन्न केलेलं आहे ते अधिकार पेलण्याची क्षमता जर नसेल तर त्या पदाचाही मान राहत नाही आणि त्या पदाधिकाऱ्याला सुद्धा किंमत राहत नाही. सुदैव आहे माऊलींचं आणि माऊलींच्या सारख्या संतांचं पुण्य आपल्या पाठीशी. आम्ही वारकरी जेव्हा म्हणवतो तेव्हा आमच्या प्रत्येक वारकऱ्याच्या पाठीमागं ज्ञानोबा माऊलींच्या पासून आजपर्यंतचे जे महान संत आहेत ना त्या संतांची पुण्याही पाठीशी आहे. निश्चित आहे. आणि ही पुण्याही पाठीशी असल्यामुळं ही पुण्यच आम्हाला की प्रवाहात एकदा पडलं की तज्ज्ञ जर पोहणार असला तर त्याला काहीच करायची गरज नाही, फक्त पडून राहायचं. आपोआप प्रवाह जो वाहतो ज्या दिशेनं ज्या वेगानं वाहतो त्या दिशेनं आणि त्या वेगानं आपल्या शरीराचे सुद्धा वाहनं चालूच असतं. तशा प्रकारे वारकरी होणं म्हणजे ही जी पवित्र परंपरा आहे या पवित्र परंपरेच्या प्रवाहात आपण फक्त उतरणं बस. आपल्या पाठीमागं अशा थोर संतांची पुण्य आणि ही पुण्य आपणाला योग्य त्या ठिकाणी नेईल. पुनश्च एकदा की वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांशी मांदी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता. मंगळांचा वर्षाव करणारी मंगळांचा वर्षाव करणारी यदा कदाचित दोन मित्र असले त्या मित्रांच्या एकमेकाच्या विषयी जो जिव्हाळा असतो तो जिव्हाळा जर बोललं नाही तरी तो जिव्हाळा एकमेकाला जाणवतो. आणि यदा कदाचित जिव्हाळा जर आटला आणि त्या जिव्हाळ्याच्या जाग्यावर द्वेष जर निर्माण झाला तर तो द्वेषसुद्धा जे संवेदनाक्षम ज्याचं मन आहे त्याला जाणवतं. ह्याच्याकरता एक गोष्ट, एक होता राजा, त्याचा कर्मधर्म संयोगानं एक चंदनाच्या व्यापाऱ्याचं मैत्रीचा संबंध निर्माण झाला, मित्रता निर्माण झाली. मित्रता निर्माण झाल्यानंतर राजा केव्हाही त्या मित्राला बोलू लागला, गप्पा वगैरे मारू लागला, जिव्हाळ्याची मित्र झाली. परंतु नंतरच्या काळात पावसाळा खूप झाला आणि ओला दुष्काळ पडला. ओला दुष्काळ पडल्यानंतर ह्या चंदनाच्या व्यापाऱ्याचा धंदा बसला आणि त्याला खूप मोठं नुकसान व्हावं लागलं. तो मनातल्या मनात म्हणू लागला, राजा जर मेला तर त्याला जाळायला चंदनाचे लाकडं लागतात आणि राजा जर मेला तर राजाचा मित्र मी म्हणून पहिल्यांदा मला विचारतील चंदनाचे लाकडं आहेत का, कारण मी मित्र आहे ना. म्हणून हा मेला तर किती भार होईल, हा मेला तर किती चांगलं होईल. मित्र असताना अशा प्रकारचा विचार करू लागला की हा मारावा आणि हा मेला तर किती चांगलं होईल. 7-8-10 दिवस विचार केल्यानंतर तो राजासुद्धा संवेदनाक्षम मनाचा होता. त्याने एक दिवशी त्या मित्राला बोलवलं. म्हटलं, मित्रा, कधी माझ्याविषयी कुविचार तुझ्या मनात आला होता का? खरं सांग. का? तर माझं मन सुद्धा तुझ्या विरोधात जाऊ लागलेलं आहे. राजा काय म्हटला, माझं मन तुझ्या विरोधात जाऊ लागलेलं आहे की तुला नष्ट करावं अशा प्रकारे माझ्या मनात विचार येऊ लागले. पूर्वी कधी आले नव्हते, आत्ता आले आणि पहिल्यांदा आले. त्याच्यामुळं तुझ्याविषयी माझ्या मनात कुविचार नष्ट करण्याचं कारण माझ्या दृष्टीने तू आहे. तुझ्या मनात माझ्याविषयी विचार आले होते का? खरं सांग. तो म्हटला, महाराज आले होते. खोटं कसं बोलू? काय आले होते विचार? तर दुष्काळ पडला आहे, पाणी सगळीकडे झालेलं आहे,
लाकडं सगळीकडे कुठं मिळणार, त्या चंदनाच्या लाकडाचं कमतरता सगळीकडे आहे. माझ्याकडे चंदनाचे लाकडं भरपूर आहेत, पण त्यालाही गिराईक मिळणार. म्हणून मी गेल्या 8-15 दिवसात विचार करू लागलो होतो, तुम्ही मरावं, मला पहिलं गिराईक मी लागल आणि माझे लाकडं भरपूर जातील आणि माझा फायदा होईल, हा विचार माझ्या मनात आला होता. राजा म्हटला, अरे मित्रा, असा विचार करण्यापेक्षा असा विचार का केला नाही की राजाने एखादा राजमहाल बांधायला काढावं, राजमहालालाही चंदनाची लाकडं लागतील आणि चंदनाची लाकडं राजा प्रथम मला विचारेल आणि मी आनंदाने ती लाकडं अगदी कमी फायद्यात कमी नफ्यात देईल. असा विचार आला असता तर काय झालं असतं. अगदी सत्य असं की जेव्हा एका व्यक्तीच्या विरोधात दुसऱ्या व्यक्तीचे विचार येतात ना, ते त्या विचाराचं प्रक्षेपण ह्या व्यक्तीकडे जातं आणि ह्या व्यक्तीला सुद्धा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद किंवा प्रतिस्पर्धा म्हणून तशा प्रकारचे विचार येतात. संत मंगलाचा वर्षाव करतात आणि मंगलाचा वर्षाव करतात म्हणून आमच्या भूमीत मांगल्य टिकलेलं आहे. आज सुद्धा की अनादी काळापासून कोणता काळ नारदाचा, कोणता काळ वाल्मिक ऋषीचा, कोणता काळ भृगु ऋषीचा, कोणता काळ प्रल्हादाचा, कोणता काळ ध्रुवाचा, आमचा इतिहास तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ही परंपरेनं ही भरतभूमी पवित्र काय, ही अलंका भूमी पवित्र काय, त्याच्या पाठीमागं हा मंगलमय विचार. जिथं पुण्य घडतं ती माती पुण्यवंत असती, ती माती सुद्धा आपल्या कपाळाला लावल्यानंतर आमच्या मनातली वैचारिक धारा खंडित होते आणि सुविचार निर्माण होतात. ह्याच्या उलटची बाजू अशी की कदाचित एखादी पापभूमी असते, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र असं आपण म्हणतो. तशा प्रकारे दुसरे एखादं स्थान असेल की पापभूमी अपवित्र, जिथं सातत्याने पाप घडलेलं आहे, अशा भूमीत जर यदा कदाचित संचार केला फिरलो आपण तर त्या पाप केलेल्या भूमीचे दुष्परिणाम आपल्या मनात शिरतात. सामान्य माणसाचं सोडून द्या की रामायणात कथा एक उत्तम प्रकारची कथा की सीतेचं हरण झालं, श्रीराम आणि लक्ष्मण दोघंच राहिले, दोघं वनवन फिरवू लागले आणि वनवन फिरत असताना अशा प्रकारे फिरत फिरत अशा एका जागेत गेले की तिथं लक्ष्मणाच्या मनातले विचार एकदम बदलले आणि लक्ष्मणाच्या मनातली विचाराची धारा अशी निर्माण झाली की मी ह्याचा धाकटा भाऊ, 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे, मला नाही. कशासाठी आपण आलो असेल, कशासाठी उपवास केला असेल, कशासाठी हे कष्ट, कशासाठी ही यातना, काय संबंध आहे, आणि उगाच सुखातला असला मी दुःखात का गेलो. ह्या विचारानं प्रामाणिक भक्त असलेला लक्ष्मण अगदी पाण्याच्या बाहेर काढलेल्या मासोळीसारखा तडपडू लागला, तळमळू लागला. दोघंही चालत होते, लक्ष्मण मागं होता. अगदी ह्या विचारानं तो हैराण झाला आणि अचानक ते विचार संपले. आणि विचार संपल्यानंतर ह्या विचारानं तळमळणारा लक्ष्मण रडू लागला. रामरायाच्या पायावर पडला, मी काय पाप केलं भगवंता, मी काय पाप केलं मला सांगा, की माझ्या मनातला वाईट विचार येणं हे सुद्धा पाप आहे. क्षणभर श्रीरामाने डोळे झाकले आणि म्हटलं, लक्ष्मणा, ह्यात तुझा दोष नाही, तू पाप केलेलं नाही. प्रभू असे विचार आले माझ्या मनात, कारण उघड आहे, असे विचार आले. त्यावेळेस रामराया म्हटले की लक्ष्मणा, ही जागाच अशा प्रकारची घाणेरडी आहे की ह्या घाणेरड्या जागेतनं चालत असताना तुझ्या मनात हे विचार आले. फार फार पूर्वी सुंद आणि उपसुंद हे दोघे बंधू पक्के वैरी झाले आणि एकमेकाला मारत मारत दोघंही मेले. त्यांच्या पापाच्या कर्तृत्वामुळं अगदी ही माती पापभूमी झालेली आणि ह्या पापभूमीवरनं आपण संचार केल्यामुळं तुझ्या मनात विचार आला, तुझा दोष नाही.
एखाद्या श्रेष्ठतम भक्ताला भक्तराज म्हटलं तर काय वागवणार ना. लक्ष्मणाला अशा विचारानं सतावलं, हैराण केलं. आपण कोणत्या झाडाचा पाला, आणि ह्या विचाराचं खंडन व्हावं आणि सुविचाराची स्थापना व्हावी म्हणून पुण्यभूमीत नुसतं आलं, नुसतं पदार्पण केलं. तुम्ही कशी असा आणि कशी या होतच. इथं काय होतं की आपल्या जवळच्या असलेले कुविचार बाजूला फाकतात आणि सुविचार वर येतात. आणि ज्या क्षणी आपण सुविचार वर येतो ना, सुविचार, त्या क्षणी आपण संत असतो. मला परवाच एका साधकाने विचारलं, मला समजत नाही. काय समजत नाही तर मी पामर आहे का, मी विषयी आहे का, मी साधक आहे का, मी कोण आहे, माझी कॅटेगरी कोणत्या अवस्थेत आहे, मी पामर आहे का, मी विषयी आहे का, मी मुमुक्ष आहे का, मी साधक आहे. तर त्याला मी म्हटलो की शास्त्रात जशा प्रकारे पामराची, विषयीची, बद्धाची, मुमुक्षुची, साधकाची व्याख्या केलेली आहे, तशा व्याख्येत कोणताही माणूस बसत नाही. शास्त्राच्या व्याख्येप्रमाणे की आम्ही जेव्हा साधना करतो प्रामाणिकपणे तेव्हा आम्ही साधक असतो. आम्ही जेव्हा तळमळ करतो तेव्हा आम्ही मुमुक्ष असतो. आम्ही जेव्हा विषयाचा विचार करतो असतो तेव्हा आम्ही विषय होतो. ह्या विषयाचाच अधपाताळी भोगण्याचा विचार करतो तेव्हा आपण पामर होतो. क्षणात आपण पामर असतो, क्षणात आपण विषय असतो, क्षणात आपण मुमुक्ष असतो, तर क्षणात आपण साधक असतो. असं कुठलंही लेबल आपल्याला लावता येत नाही. साधकाचं लेबल लावता येत नाही, मुमुक्षूचं लेबल लावता येत नाही, विषयीचं लेबल लावता येत नाही, पामराचं लेबल लावता येत नाही. कुठलंही विवेक्षित लेबल कोणत्याही माणसाला लागू शकत नाही. ज्या क्षणी आपल्या मनात चांगले विचार येतात ना, त्या क्षणी आपण संतच असतो. ज्या क्षणी आपल्या मनात वाईट विचार येतात त्या क्षणी आपण राक्षसच असतो. इथं यायचं ते अशा प्रकारे आपल्या जवळच्या सुविचाराचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं म्हणून. आणि इथं जेव्हा सुविचार आतले आपले असलेले पुण्याचे विचार, परमार्थाचे विचार, नामस्मरणाचे विचार हे वर येतात आणि ह्या वैचारिक वैचारिक पातळीवर जेव्हा आमचं शरीर राज्य करतं सुविचाराच्या, तेव्हा आम्ही संत होतो, संत विचाराचे होतो. म्हणून संतांच्या सानिध्यात, संतांच्या पवित्र भूमीत संत ज्ञानोबा माऊली म्हणतात की एखादा सिद्ध पुरुष ज्या ठिकाणी साधना करून गेला आणि त्या साधना करून गेल्यानंतर त्या स्थानावर सुद्धा आणीवादी शक्ती वास करत असतात. त्या ठिकाणी तो नसो, पण नुसत्या त्या मातीवरनं चालत गेला तर तिथं रिद्धिसिद्धी वास करत असतात. मग इथं संजीवन समाधी प्रत्यक्ष चेतन आहे की ज्या ज्ञानोबा माऊलींच्या प्रेमरूपी संवेदनाचं अगदी संवेदनक्षम मनानं जर आपण ग्रहण केलं तर आजही आपणाला ज्ञानोबा माऊलींची कृपा, ज्ञानोबा माऊलींची करुणा, ज्ञानोबा माऊलींची छाया आपल्या अनुभूतीला येते आणि ती अनुभूती प्रत्यक्ष घेण्याचा हा क्षण आहे. एवढंच. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री बजरंगबली हनुमान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पती शिव हर हर महादेव. विठ्ठल 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 विठ्ठल. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री बजरंगबली हनुमान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पार्वती पते शिव हर हर महादेव.